सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत। तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही। आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल। असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे। आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या फेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे, हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे। मी केवळ एवढंच सांगतो, या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू। या सरकारने हिंदुत्व का सोडलं? निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का? त्याची तरतूद त्यांनी वाढवली, मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले। आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही। म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे। आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाही आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसतसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है, ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है, इतना ही मैं कहूँगा। आने वाले विधानसभा के चुनाव में कुछ घटकों को खुश करने का प्रयास, आखिरी प्रयास मैं कहूँगा, आखिरी दाव मैं कहूँगा, ये खेलने की कोशिश आज इन्होंने की है। चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने। ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है। मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीज़ें ठप हो जाएंगी। काय म्हणाले ते? चादर, लोकसभा में चादर फटी क्या? अरे बाबा ऐका, हाँ ऐका, अरे 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 बाबा ऐका, औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार? माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।